Students, today we study topic statistics. आज आपण सांख्यिकी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण ॲक्टिव्हिटी फॉर्म दिलेलं आहे. ऋतुजा प्रॅक्टिस्ड स्किपिंग विथ अ रोप ऑल 7 days ऑफ a week. The number of times she jumped the rope in 1 minute every day is given below. इथं प्रत्येक दिवशी 1 मिनिटामध्ये तिनं ऋतुजानं मारलेल्या 2 उड्याची संख्या दिलेली आहे आणि आपल्याला ॲव्हरेज शोधायचं आहे. ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज is equal to sum of the number of jumps on 7 days upon total number of days. इथं तुम्हाला 7 दिवसांच्या दोरवडी संख्या दिलेली आहे. मग पहिल्या बॉक्समध्ये इथं 60 येईल, दुसऱ्यामध्ये 62 अधिक 61 अधिक 60 अधिक 59 अधिक 63 अधिक 58 याला भागिले टोटल नंबर ऑफ डेज. एकूण दिवसाची संख्या किती आहे? 7 आहे. याची बेरीज येते 423. याला आपण भागिले 7 आणि जर आपण भागाकार केला याचं उत्तर येतं 60.42. म्हणजे ॲव्हरेज नंबर ऑफ जम्प्स पर मिनिट हे 60.42 इतकं येतं. आता आपण प्रॅक्टिस सेट 54चा अभ्यास करूया. उदाहरण क्रमांक 1 आहे द डेली रेनफॉल फॉर इच डे ऑफ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन मिलीमीटर्स. फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक. आणि तुम्हाला हा पडलेला पाऊस दिलेला आहे मिलीमीटरमध्ये 9, 11, 8, 20, 10, 69, 12. त्यासाठी आपण इथं डेली रेनफॉल इन वीक आणि कंसामध्ये मिलीमीटरमध्ये जो दिलेला आहे तो आपण इथे लिहिलेला आहे 9, 11, 8, 20, 10, 16 आणि 12. आपण काउंट केलं तर नंबर ऑफ डेज हे 7 न्यूमरिकल्स आहेत. इथं नंबर ऑफ डेज 7 येतील. आपल्याला ॲव्हरेज रेनफॉल विचारलेला आहे. सो ॲव्हरेज रेनफॉल इन वीक त्यासाठी फॉर्म्युला आहे सम ऑफ ऑल स्कोअर्स इन द गिवन डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स. तर सम ऑफ ऑल स्कोअर्स हे जे आहेत ते हे स्कोअर्स आहेत. ह्या प्रत्येक अंकाला स्कोअर म्हणतात. त्यांची बेरीज तिथं आपण केलेली आहे 9 अधिक 11 अधिक 8 अधिक 20 अधिक 10 अधिक 16 अधिक 12 आणि याला भागिले टोटल नंबर ऑफ स्कोअर्स. टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इथं 7 आहेत. यांची बेरीज येते 86 भागिले आणि जर आपण 86ला 7ने भागलं तर उत्तर येतं 12.29 मिलीमीटर. म्हणजे ॲव्हरेज रेनफॉल इन वीक 12.29 मिलीमीटर. उदाहरण क्रमांक 2 पहा. ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ स्कूल अ वुमेन्स सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ स्नॅक स्टॉल्स. देअर सेल्स एव्हरी आवर्स were worth 960 rupees, 830, 945, 800, 847 and 970 respectively. What was the average of the hourly sales? या एक्झाम्पलमध्ये सेल्स एव्हरी आवर्स दिलेलं आहेत. ते आपण इथे समोर लिहिले आहेत 960, 830, 945, 800, 847 आणि 970.
इथं दिलेले आहेत नंबर ऑफ आवर्स 1 2 3 4 5 6. इथं 6 तासांची विक्री दिलेली आहे, त्यामुळे नंबर ऑफ आवर्स 6 येतील. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे, ॲव्हरेज ऑफ द आवरली सेल्स सम ऑफ स्कोर्स इन डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स. इथं सम ऑफ स्कोर्स इन डाटा हा आवरली जो सेल आहे त्याची बेरीज येईल. 960 अधिक 830 अधिक 945 अधिक 800 अधिक 847 अधिक 970 आणि याला भागिले टोटल नंबर ऑफ स्कोर्स. टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे इथं नंबर ऑफ आवर्स असणार आहेत, ही संख्या आहे 6. या सर्वांची बेरीज येते 5352 छेद 6. या 6नं आपण 5352 जर डिव्हाइड केलं, भागलं, तर ॲव्हरेज ऑफ आवरली सेल जो आहे तो येतो 892 रुपये. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 3 आहे. इथं द ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भा in 5 years is given. What is the average rainfall for those 5 years? 900 millimeter, 650 millimeter, 450 millimeter, 733 millimeter and 400 millimeter. या ठिकाणी रेनफॉल इन 5 years 5 वर्षातील पावसाचं प्रमाण मिलीमीटरमध्ये दिलेलं आहे, ते आपण इथं समोर लिहिलेलं आहे. 900, 750, 450, 733 आणि 400. आता इथं आपण जर इयर काउंट केले तर इथं 5 वर्ष आहेत. सो नंबर ऑफ इयर्स किती असणार आहेत? 5 इथे येणार आहेत. सूत्र आपल्याला वापरायचं आहे, ॲव्हरेज रेनफॉल इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स इन डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स. सम ऑफ ऑल स्कोर्स म्हणजे या स्कोअरमध्ये, या डाटामध्ये स्कोर्स आहेत या सगळ्यांची बेरीज 900 अधिक 750 अधिक 450 अधिक 733 अधिक 400 याला भागिले टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे नंबर ऑफ इयर्स, जे इथं टोटल नंबर ऑफ स्कोर्स आहेत ती संख्या आहे 5. या सर्वांची बेरीज केली तर येते 3133 भागिले 5. आणि आपण जर 3133ला 5 भागलं त्याचं उत्तर येतं 626.6 मिलीमीटर. उदाहरण क्रमांक 4 आहे. अ फार्मर बाउट सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. द वेट of the sacks are given below in a kilogram. What is the average weight of the sacks? तुम्हाला या उदाहरणामध्ये द वेट ऑफ सॅक्स हे दिलेलं आहे. हे जे अंक आहेत हे किलोमध्ये आहेत. 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2 आणि 48.8. त्याचं आपल्याला ॲव्हरेज वेट ऑफ सॅक, याचं आपल्याला ॲव्हरेज वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. यासाठी प्रथम आपण काय करायचं, वेट ऑफ सॅक्स जे दिलेलं आहे ते आपण इथं अंक सगळे लिहिलेले आहेत. दुसरी किंमत आपण नंबर ऑफ सॅक्स, एकूण किती सॅक्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8. सो नंबर ऑफ सॅक्स इज इक्वल टू 8. आता आपल्याला त्याचा ॲव्हरेज वेट ऑफ सॅक्स शोधायचा आहे. इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोअर इन डाटा डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. या सामग्रीतील सर्व अंकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक संख्या किंवा स्कोअरची संख्या. इथं आपण बघितलं तर आपण या सर्व जे वेट ऑफ सॅक्स आहेत हे दिलेले आहे त्या सर्वांची बेरीज केलेली आहे आणि याला 8ने भागलेलं आहे, कारण नंबर ऑफ सॅक्स किती आहेत? 8. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्कोर्स इथं किती आहेत? 8.
आपण या सर्वांची बेरीज केली तर बेरीज येते 395.2 395.2 भागिले 8 बरोबर. आपण 395.2ला 8ने भागलं तर उत्तर येतं 49.4 किलोग्रॅम. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 54 हा पूर्ण होतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.